तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे शंकर महादेवांना अत्यंत प्रिय असणारा रुद्राभिषेक कसा करावा. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. रुद्र म्हणजे परमात्म्याचे विश्वाच्या निर्मितीच्या अगोदरचे मूळ स्वरूप आहे. जेव्हा या जगात काहीच नव्हते तेव्हा केवळ रुद्र होते आणि सृष्टीचा लय झाल्यावर देखील केवळ रुद्रच विद्यमान राहणार हेच एकमेव सत्य आहे. रुद्र ही शक्ती जेव्हा साकार होते तेव्हा तिच्यातून ब्रह्मा विष्णू महेश प्रकट होतात. प्राचीन हिंदू लिखाणांमध्ये रुद्राभिषेकाचा उल्लेख आहे. एक विधी जो तुमच्या सभोवतालच्या वाईट शक्तींना दूर करतो, भूतकाळातील चुकीच्या कृत्यांचा पश्चाताप करतो आणि आत्म्याच्या आध्यात्मिक विश्वासास प्रोत्साहन देतो. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी रुद्राभिषेक पूजा केली जाते. या विधी दरम्यान भक्त भगवान शिवाला असंख्य पूजा साहित्य, फुले आणि इतर अर्पणासह पवित्र स्थान देतात. रुद्राभिषेक मंत्राचे पठण समारंभांचा आणखी एक आवश्यक घटक आहे. ओम नमो भगवते रुद्राय. रुद्राभिषेक पूजेदरम्यान शिवाच्या 108 नामांचा जप केला जातो. रुद्राभिषेक करण्यासाठी लागणारे साहित्य: शिवलिंग, गंगा पाणी, दूध, दही, तूप, मध, पंचामृत, बेलपत्र, सुपारी, अत्तर, मोहरीचे तेल, काळे तीळ, फुले, फळे, काजू, अगरबत्ती, कापूर, दिवा, तेल, कापसाची वात, सिंदूर, राख, अबीर, गुलाल, गोड पदार्थ, चंदन, उसाचा रस. सर्वप्रथम पूजास्थळ स्वच्छ करा आणि गंगाजल शिंपडा. शिवलिंग उत्तरेकडे ठेवा आणि तुमचे तोंड पूर्वेकडे. शृंगी गंगाजलाने भरून शिवलिंगाला अर्पण करावी. या दरम्यान ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. शिवलिंगावर दूध, दही, तूप, मध, उसाचा रस, मोहरीचे तेल आणि सुगंधी द्रव्य अर्पण करा. यानंतर शिवलिंगावर चंदनाचा लेप लावा. बेलपत्र, सुपारी, नैवेद्य आणि इतर पूजा साहित्य अर्पण करा. शिवलिंगाजवळ धूप आणि दिवा ठेवा. महामृत्युंजय मंत्र, शिवतांडव स्तोत्र, ओम नमः शिवाय किंवा रुद्र मंत्राचा जप करा. त्यानंतर शिवलिंगाची आरती योग्य पद्धतीने करा. पवित्र केलेले पाणी घरभर शिंपडा आणि ते सर्वांना प्यायला द्या. असे म्हटले जाते की रुद्राभिषेक केल्याने धन, धान्य आणि सर्व फळे मिळतात. जलाने रुद्राभिषेक केल्यास वृष्टी होते. कुशाजलाने अभिषेक केल्यास रोग आणि दुःख नष्ट होतात. प्राणी, घर आणि वाहन हवे असेल तर अभिषेकात दही समाविष्ट करा. उसाचे मधुर रस लक्ष्मी प्राप्तीसाठी उपयोगी आहे. मधुयुक्त जलाने अभिषेक केल्याने धनसंचय वाढतो. तीर्थावरील जलाने अभिषेक केल्यास मोक्षप्राप्ती होते. सुगंधी अत्तर मिश्रित जलाने अभिषेक केल्याने रोग नष्ट होतात. गायीच्या दुधाने अभिषेक केल्यास पुत्रप्राप्ती तसेच प्रमेह रोगात शांती आणि मनोकामना पूर्ण होते. गंगाजलाने अभिषेक केल्यास ज्वरबाधा नाश होते. बुद्धी प्राप्त करण्यासाठी दूध आणि साखर मिश्रित अभिषेक केले जाते. शुद्ध तुपाने अभिषेक केल्यास वंशवृद्धी होते. रोग आणि शत्रूंचा नाश करायचे असल्यास मोहरीच्या तेलाने अभिषेक करावे लागते. शंकर ही देवता कुठल्याही औपचारिकतेला वाव न देत केवळ भक्तांच्या भोळ्या श्रद्धेने प्रसन्न होते आणि त्यामुळे शंकरांना भोलेनाथ किंवा भोला भंडारी देखील म्हटले जाते. शंकर आपल्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करतात. भयभीत किंवा शरण आलेल्या भक्तांचे रक्षण करणे हे शंकर आपले आद्य कर्तव्य समजतात. त्यामुळे अगदी देवी देवतांपासून ते मानवापर्यंत अनेक युगांपासून शंकराची पूजा केली जाते. शिवांना प्रिय असलेल्या वस्तू शिवलिंगावर अर्पण करून भक्त धन्यता मानतात, तर महादेव त्यांची भोळी भक्ती पाहून प्रसन्न होतात. शिव महापुराणानुसार शंकराला रुद्राभिषेक अतिशय प्रिय आहे. अशा रीतीने श्रद्धापूर्वक रुद्राभिषेक केल्यास कळत न कळत घडलेल्या पातकांपासून भक्तांची लगेचच सुटका होते आणि साधक धनधान्य, विद्या, कुटुंब तसेच सामाजिक प्रतिष्ठेत उंचावतात. रुद्राभिषेकासाठी वापरात येणारे दूध हे पितळी भांड्यात ठेवू नये. रुद्राभिषेकासाठी घेतली जाणारी अक्षता अखंड असावी, तुकडे नसावे. बिल्वपत्र
फाटकी नसावीत. पूजेसाठी आणलेले फुलांमध्ये केतकी हे फूल नसावे, इतर सुगंधी फुले असावीत. तुळशीपत्र पूजेसाठी आणू नये. रुद्राभिषेक केल्याने काय लाभ होतात? मनातील भीती नाहीशी होते, चिंता जाऊन निर्भयता येते, सततचे आजारपण रोग दूर होतात, नात्यांमध्ये मधुरता येते, आर्थिक अडचणी दूर होऊन धनसंपत्ती वृद्धी होते. ह्या पूजेने पुनर्वसू, आश्लेषा आणि पुष्य नक्षत्रावरील कुंडली दोष नाहीसे होतात. कर्क राशीत जन्म घेतलेल्या भाविकांसाठी ही पूजा अति लाभदायक आहे. या पूजेच्या प्रभावाने उत्तम, निरोगी आणि विद्वान संतती लाभते. श्रावण महिन्यात रुद्राभिषेक केल्यास सर्व तऱ्हेच्या संकटे नाहीशी होतात. या पूजेने शत्रू देखील वंश होतात. रुद्राभिषेकाने अकाली मरण टाळता येते. या पूजेने भूतबाधा नष्ट होतात. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होते, व्यवसायात भरभराट येते, शिक्षणात प्रगती होते, एकाग्रता साधली जाते. अचानक येणारी जीवनातील संकटे नाहीशी होतात. एखाद्याच्या पत्रिकेत चंद्रदोष असेल तर तो रुद्राभिषेकाने दूर होतो. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.